पण डॉक्टर, माझ्याकडे आता फक्त 10,000 रुपये आहेत. उरलेले पैसे मी उद्या सकाळपर्यंत नक्की देईन. प्लीज माझ्या भावाचं ऑपरेशन सुरू करा. एका तरुणाने डॉक्टर मेहतांचे पाय धरले होते. पण डॉक्टर मेहतांनी आपला पाय झटकला आणि घड्याळाकडे बघत अत्यंत थंडपणे म्हणाले, विशाल, याला हॉस्पिटलचे नियम नीट समजावून सांगितले नाहीत का तुम्ही? जोपर्यंत पूर्ण 1,00,000 रुपये ॲडव्हान्स जमा होत नाही तोपर्यंत सर्जन ओटीमध्ये पाऊलही ठेवणार नाही. हा दवाखाना आहे, एखादी मोफत चालणारी धर्मशाळा नाही. डॉक्टर मेहतांचा हा करडा आवाज संपूर्ण हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये घुमला आणि तो तरुण हताश होऊन तिथेच जमिनीवर बसला. पण डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मात्र दयामायाचा लवलेशही नव्हता. गेल्या 10 वर्षात डॉक्टर अविनाश मेहतांनी एका छोट्या क्लिनिकपासून या भव्य मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलपर्यंतचा जो प्रवास केला होता तो केवळ त्यांच्या अफाट मेहनतीवर आणि अशाच कठोर नियमांवर उभा होता. त्यांच्यासाठी रुग्ण म्हणजे केवळ एक केस आणि उपचार म्हणजे एक व्यवसाय होता. मध्यम उंची, भेदक नजर आणि पांढरा शुभ्र कोट घातलेले डॉक्टर मेहता जेव्हा हॉस्पिटलमध्ये राऊंडवर निघत तेव्हा तिथल्या नर्सेसपासून ते मोठ्या डॉक्टरांपर्यंत सगळ्यांची घाबरगुंडी उडत असे. हॉस्पिटलच्या प्रत्येक भिंतीवर पैसे आधी, उपचार नंतर हा अलिखित नियम जणू कोरलेला होता. कोणाचीही गरिबी, कोणाचीही अडचण किंवा कोणाचेही अश्रू डॉक्टर मेहतांच्या दगडासारख्या काळजाला पाझर फोडू शकत नव्हते. त्यांच्या मते जर त्यांनी एकदा कोणाला सूट दिली तर पूर्ण सिस्टीम कोलमडून पडेल. याच तत्वावर चालत त्यांनी अमाप संपत्ती आणि नाव कमावलं होतं. पण या प्रक्रियेत त्यांच्यातला माणूस कधी हरवला हे त्यांना स्वतःलाही कळलं नाही. त्यांच्या घरी पत्नी सुधा नेहमी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करायची की अविनाश, माणुसकीपेक्षा पैसा मोठा नसतो. पण डॉक्टर नेहमी तिचे बोलणे हसण्यावारी नेत. त्यांचा एकुलता एक मुलगा ऋषभ, जो वडिलांच्या याच वागण्यामुळे त्यांच्यापासून दुरावला होता आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होता. त्याचा उल्लेखही आता मेहतांच्या घरात टाळला जात असे. आजचा दिवसही इतर दिवसांसारखाच कामाच्या व्यापात सुरू होता. पण हॉस्पिटलच्या बाहेरच्या रस्त्यावर नियती एक वेगळाच खेळ मांडत होती, ज्याची पुसटशीही कल्पनाही डॉक्टर मेहतांना त्यांच्या केबिनमध्ये बसून लॅपटॉपवर आकडेमोड करताना नव्हती. डॉक्टर मेहता आपल्या केबिनमध्ये बसून नवीन हॉस्पिटलच्या इमारतीचे बजेट आखण्यात मग्न असतानाच शहराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये उत्साहाचे वातावरण होते, जिथे ऋषभ आणि निहारिका त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या नाटकाच्या अंतिम तालमीत व्यस्त होते. ऋषभला अभिनयाची प्रचंड ओढ होती, पण वडिलांच्या केवळ पैसाच सर्वस्व या विचारसरणीमुळे त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. म्हणूनच आजच्या या नाटकासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे बदललं होतं. त्याने आपल्या चेहऱ्यावर हुबेहूब दिसणारी कृत्रिम दाढी आणि मिशी लावून एका वयस्कर पण करारी माणसाचं रूप धारण केलं होतं, जेणेकरून त्याचा अभिनय जिवंत वाटेल. निहारिका त्याची जिवलग मैत्रीण आणि या नाटकातील त्याची सहकलाकार. ती ऋषभच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचं कौतुक करत असतानाच ऋषभने तिला सांगितलं की आजचं हे नाटक त्याच्या करिअरला नवी दिशा देणार आहे. तालीम संपवून दोघेही घाईघाईने ऋषभच्या दुचाकीवर बसून निघाले, कारण त्यांना वेळेत पोहोचायचे होते. पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने त्यांच्या बाईकला जोराची धडक दिली आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. रस्ता रक्ताने माखला होता. ऋषभ रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दगडावर जाऊन आदळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याचे पांढरे शर्ट लाल रंगाने भिजू लागले. निहारिकेला कमी मार लागला होता. तिने प्रसंगावधान राखून तिथे थांबलेल्या एका व्यक्तीच्या गाडीची मदत मागितली आणि बेशुद्ध ऋषभला घेऊन ती सर्वात जवळच्या आणि सुसज्ज असलेल्या मेहता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडे धावली. हॉस्पिटलच्या दारात पोहोचताच तिने आरडाओरडा सुरू केला, प्लीज कोणीतरी मदत करा, माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे. तिची अवस्था पाहून 2 वॉर्ड बॉय धावत बाहेर आले आणि त्यांनी ऋषभला स्ट्रेचरवर टाकून आत नेले. ऋषभच्या चेहऱ्यावर अजूनही ती नाटकासाठी लावलेली दाढी मिशी होती आणि चेहऱ्यावर
साकळलेल्या रक्तामुळे त्याला ओळखणे अशक्य झाले होते. निहारिका धापा टाकत काउंटरवर पोहोचली. तिथे बसलेल्या रिसेप्शनिस्टने थंडपणे फाईल काढली आणि विचारले, पेशंटचे नाव काय? निहारिका रडत म्हणाली, त्यांचं नाव ऋषभ आहे. प्लीज आधी त्याला बघा, त्याला खूप लागलंय. रिसेप्शनिस्टने निहारिकाकडे एक रोख पावती सरकवली आणि म्हणाली, नियम माहिती आहे ना, आधी 1,00,000 रुपये डिपॉझिट करा, मगच केस फाईल डॉक्टरांकडे जाईल आणि उपचार सुरू होतील. निहारिका धक्का बसून ओरडली, काय? 1,00,000 रुपये? माझ्याकडे आता इतके पैसे नाहीत. मी कॉलेजमधून थेट येते. तुम्ही उपचार सुरू करा, मी घरून पैसे मागवते. पण रिसेप्शनिस्टने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि सांगितलं की डॉक्टर मेहतांचा हा सक्त नियम आहे की पैशाशिवाय इथे सुई सुद्धा हलत नाही. निहारिका वॉर्डाकडे धावली, जिथे ऋषभ एका कोपऱ्यात तडफडत होता. त्याच्या डोक्यातून वाहणारं रक्त थांबण्याचं नाव घेत नव्हतं आणि नर्सेस केवळ लांबून बघत होत्या, कारण अद्याप ग्रीन सिग्नल मिळाला नव्हता. हताश झालेली निहारिका डॉक्टर मेहतांच्या केबिनच्या दिशेने धावली. तिला वाटले की प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटून विनंती केली तर कदाचित त्यांना दया येईल. तिने केबिनचा दरवाजा जोरात ढकलला आणि आत शिरली. डॉक्टर मेहता लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत होते. त्यांनी मान वर करून अत्यंत रागाने निहारिकाकडे पाहिले. तेव्हा निहारिका हात जोडून त्यांच्या समोर कोसळली आणि म्हणाली, डॉक्टर, प्लीज माझ्या मित्राला वाचवा. तो बाहेर मृत्यूशी झुंज देतोय. त्याचे प्राण वाचवणं तुमच्या हातात आहे. मी तुमचे पाय धरते, पण आता उपचार सुरू करा. डॉक्टर मेहतांनी शांतपणे आपला चष्मा काढला, खुर्चीवर मागे झुकले आणि करड्या आवाजात विचारलं, पैसे जमा केलेत का? निहारिका रडत म्हणाली, नाही सर, पण मी व्यवस्था करते. थोडा वेळ द्या, तोपर्यंत किमान त्याला मलमपट्टी तरी करा. त्याचं रक्त खूप जाते. यावर डॉक्टर मेहता निर्विकारपणे म्हणाले, हे बघा मुली, भावनांनी हॉस्पिटल चालत नाही. सिस्टीम महत्वाची असते. जा, आधी पैसे भरा आणि मगच माझ्याकडे या, कारण नियमांच्या बाहेर जाऊन मी कोणावरही उपचार करत नाही, मग तो कोणीही असो. निहारिकाने त्यांच्या डोळ्यात पाहिले. तिथे तिला डॉक्टर नाही तर एक चालता बोलता दगड दिसत होता. तिने रागाने अश्रू पुसले आणि म्हणाली, जर आज त्याला काही झालं तर या पैशाच्या ढिगाऱ्याचं तुम्ही काय करणार आहात डॉक्टर? निहारिकाने विचारलेला तो संतप्त सवाल डॉक्टर मेहतांच्या केबिनमध्ये काही काळ घुमत राहिला, पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषांमध्ये जराही बदल झाला नाही. उलट त्यांनी अत्यंत तुच्छतेने तिच्याकडे पाहिले आणि सुरक्षा रक्षकाला खुणावून तिला बाहेर काढायला सांगितलं, ज्यामुळे निहारिकाचा उरला सुरला धीरही खचला. ती धावतच पुन्हा त्या वॉर्डकडे आली, जिथे ऋषभ एका पांढऱ्या बेडवर शांत पडला होता. त्याच्या जखमेतून वाहणारे रक्त आता जमिनीवर थेंब थेंब साचू लागले होते. पण तिथल्या कर्मचाऱ्यांनी जणू आपल्या संवेदनाच गहाण टाकल्या होत्या. नर्सने फाईलवर केवळ वेटिंग फॉर पेमेंट असा मोठा शेरा मारला होता. निहारिकाने थरथरत्या हाताने आपला मोबाईल काढला आणि ती संपर्कातील प्रत्येकाला फोन करू लागली. हॅलो राहुल, प्लीज मला आत्ता 50,000 मिळतील का? ऋषभचा ॲक्सिडेंट झालाय. नाही, ठीक आहे. तिने दुसरा, तिसरा, 10वा फोन लावला, पण कोणाकडेच इतकी मोठी रक्कम तातडीने उपलब्ध नव्हती. ऋषभच्या घरच्यांचा नंबर तिच्याकडे नव्हता, कारण तो नेहमी आपल्या वडिलांच्या नावाचा उल्लेख टाळायचा आणि त्याचा फोन अपघातात पूर्णपणे फुटून निकामी झाला होता. वेळ वाळूसारखी हातातून निसटत होती आणि ऋषभचा चेहरा आता हळूहळू पांढरा पडू लागला होता. त्याच्या शरीराची हालचाल मंदावली होती. शेवटी काहीच सुचेनासे झाल्यावर तिने आपल्या वडिलांना फोन लावला आणि रडत रडत सगळी हकीकत सांगितली. तिचे वडील, जे एका छोट्या सरकारी नोकरीत होते, त्यांनी तिला धीर दिला आणि म्हणाले, बेटा, तू काळजी नको करू. मी PFचे काढलेले पैसे आणि घरातले दागिने घेऊन लगेच निघतोय. मला पोहोचायला पाऊण तास लागेल. तू डॉक्टरांना हात जोडून विनंती कर की आम्ही येतोय. निहारिका पुन्हा एकदा धावत डॉक्टरांच्या केबिनकडे गेली, पण तिथे बाहेर उभे असलेल्या वॉर्डबॉयने तिला अडवले. मॅडम, साहेब आता बिझी आहेत. तुम्ही आधी काउंटरवर पैसे भरा. तिने ओरडून सांगितले की तिचे वडील पैसे घेऊन येत आहेत.
पण त्या निर्दयी यंत्रणेला शब्दांची नाही तर नोटांची भाषा समजत होती. ती हताश होऊन ऋषभच्या शेजारी बसली आणि त्याचा हात आपल्या हातात घेतला, जो आता बर्फासारखा थंड पडू लागला होता. तिने त्याच्या चेहऱ्यावरील रक्ताने माखलेली ती कृत्रिम दाढी नीट करण्याचा प्रयत्न केला, पण तिला माहीत नव्हते की हीच ती दाढी आहे जिने तिच्या मित्राची खरी ओळख लपवली होती. हॉस्पिटलच्या मोठ्या घड्याळाचा टिकटिक आवाज तिला एखाद्या मृत्यूच्या पावलांसारखा भासत होता. प्रत्येक मिनिटाला ऋषभच्या आयुष्याची दोरी कमकुवत होत होती. डॉक्टर मेहता आत आपल्या ऑफिसमध्ये बसून एका नवीन वैद्यकीय उपकरणाच्या खरेदीसाठी परदेशातील कंपनीशी ईमेलवर हुज्जत घालत होते. त्यांना हे माहीतच नव्हते की त्यांच्या केबिनपासून अवघ्या काही मीटर अंतरावर त्यांच्याच वंशाचा दिवा विझत चालला आहे. साधारण 40 मिनिटांनंतर निहारिकाचे वडील धापा टाकत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांच्या हातात एक पैशांची पिशवी होती. त्यांनी तात्काळ काउंटरवर जाऊन 1,20,000 रुपये मोजून दिले आणि ओरडून सांगितले, हे घ्या पैसे, आता तरी माझ्या मुलीच्या मित्राला वाचवा. कॅशियरने संथपणे नोटा मोजल्या, मशीनमध्ये चेक केल्या आणि मगच सिस्टीममध्ये पेड अशी एंट्री केली. जसा पेडचा मेसेज वॉर्डमधील संगणकावर झळकला तशी तिथे असलेल्या नर्सेसची लगबग सुरू झाली. त्यांनी तातडीने ऑक्सिजन मास्क आणि ECG मशीन ऋषभच्या जवळ आणली आणि डॉक्टर मेहतांना निरोप धाडला की पैसे जमा झाले आहेत, पेशंट क्रिटिकल आहे, तुम्ही लवकर या. डॉक्टर मेहता शांतपणे उठले, आपला स्टेथोस्कोप गळ्यात टाकला आणि अत्यंत आरामात वॉर्डच्या दिशेने चालू लागले, जणू काही एखादी सामान्य केस बघायला जात आहेत. ते वॉर्डमध्ये शिरले. निहारिकाने आशेने त्यांच्याकडे पाहिले. डॉक्टरांनी ऋषभच्या नाडीवर हात ठेवला, त्याच्या पापण्या उघडून डोळ्यात टॉर्चचा प्रकाश टाकला आणि अचानक त्यांच्या हाताची हालचाल थांबली. त्यांनी ECG मशीनवरील त्या सरळ होत जाणाऱ्या रेषेकडे पाहिले आणि दीर्घ निश्वास सोडून निहारिकाकडे वळत अत्यंत कोरडेपणाने शब्द उच्चारले, आय एम सॉरी, तुम्ही खूप उशीर केला. पेशंटने 5 मिनिटापूर्वीच प्राण सोडले आहेत. हे ऐकताच निहारिकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिने एक भीषण किंकाळी फोडली. पण त्याच क्षणी एका वॉर्ड बॉयने ऋषभच्या अंगावर पांढरी चादर ओढायला सुरुवात केली आणि चादर ओढताना ऋषभच्या चेहऱ्यावरील ती कृत्रिम दाढी एका बाजूने उसवली गेली, ज्याकडे डॉक्टरांचे लक्षच गेले नाही. डॉक्टर मेहतांनी उच्चारलेले ते आय एम सॉरी हे शब्द निहारिकाच्या कानात तप्त शिशासारखे टोचले आणि तिला आपल्याच कानांवर विश्वास बसेना, कारण ज्या पैशांसाठी तिने अख्खी दुपार वणवण केली ते पैसे मिळूनही समोर पडलेला तिचा मित्र आता या जगात नव्हता. तिने रागाने आणि दुःखाने विव्हळत डॉक्टर मेहतांचा हात पकडला आणि त्यांना जोरात हलवत विचारलं, 5 मिनिटे? फक्त 5 मिनिटांचा उशीर झाला म्हणून तुम्ही त्याला मरू दिलं? जर तुम्ही अर्धा तास आधी उपचार सुरू केले असते तर आज तो जिवंत असता ना डॉक्टर. तुमच्या या नियमांनी माझा मित्र हिरावून घेतला आहे, तुम्हाला कधीच देव माफ करणार नाही. पण डॉक्टर मेहतांनी नेहमीप्रमाणे आपला तोच निर्विकार चेहरा कायम ठेवला आणि सुरक्षा रक्षकांना तिला बाजूला करायला सांगितले. त्यांच्यासाठी हा रोजचाच अनुभव होता. मृत्यू त्यांच्यासाठी केवळ एक आकडेवारी बनली होती. वॉर्डबॉयने ऋषभच्या अंगावर पांढरी चादर पूर्णपणे पसरली आणि स्ट्रेचर ओढत त्याला शवागाराच्या दिशेने नेऊ लागले. निहारिका जमिनीवर बसून आपल्या वडिलांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडत होती. तिच्या वडिलांच्या डोळ्यातही पाणी होतं, कारण त्यांनीही आपल्या कष्टाची पुंजी वाचवण्यासाठी नाही तर एका तरुण आयुष्याला वाचवण्यासाठी दिली होती, जी आता व्यर्थ गेली होती. दरम्यान डॉक्टर मेहतांना एका तातडीच्या कामासाठी शहराबाहेर जायचं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली आणि ते घाईघाईने लिफ्टमधून खाली पार्किंगच्या दिशेने निघाले. हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडत असतानाच समोरून 2 वॉर्डबॉय एका स्ट्रेचरवर पांढऱ्या चादरीने झाकलेला तो मृतदेह ॲम्ब्युलन्समध्ये चढवत होते. अचानक वाऱ्याची एक जोराची झुळूक आली आणि त्या मृतदेहाच्या चेहऱ्यावरील पांढरी चादर अर्धवट बाजूला सरकली. डॉक्टर मेहता त्यांच्या कारचा दरवाजा उघडणारच होते
पण त्यांची नजर सहज त्या स्ट्रेचरकडे गेली. रक्ताने माखलेला तो तरुण चेहरा, कपाळावरची ती खोल जखम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निहारिकाने नीट केलेली ती अर्धी उखडलेली कृत्रिम दाढी पाहून डॉक्टरांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना तो चेहरा ओळखीचा वाटला, पण दाढीमुळे त्यांचा गोंधळ होत होता. त्यांनी पावले स्ट्रेचरच्या दिशेने वळवली. जणू एखादी अदृश्य शक्ती त्यांना ओढत होती. जवळ गेल्यावर त्यांनी थरथरत्या हाताने त्या मुलाच्या चेहऱ्यावरील ती उरलेली कृत्रिम दाढी ओढून काढली आणि त्या क्षणी डॉक्टर मेहतांच्या पायाखालची जमीन जणू हजारो मैल खाली सरकली. दाढी निघताच खाली जो चेहरा उघड झाला तो पाहून त्यांच्या हातातील कारच्या चाव्या खाली पडल्या आणि त्यांचा श्वास कंठाशी आला. तो दुसरा तिसरा कोणी नसून त्यांचा एकुलता एक मुलगा ऋषभ होता, जो आपल्या वडिलांच्या पैशाच्या हव्यासाचा निषेध करण्यासाठी घराबाहेर पडला होता आणि आज त्याच वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये 1 लाखाच्या तुकड्यासाठी वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात शांत निजला होता. डॉक्टरांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्यांचे शरीर लटपटू लागले आणि त्यांनी ऋषभच्या थंड पडलेल्या छातीवर डोकं टेकवलं. त्याच वेळी निहारिका रडत रडत तिथून बाहेर आली आणि डॉक्टरांना ऋषभच्या मृतदेहावर कोसळताना पाहून आश्चर्याने थबकली. तिने धावत जाऊन डॉक्टरांना बाजूला सारण्याचा प्रयत्न केला आणि ओरडून विचारलं, आता काय झालं डॉक्टर? आता का रडताय? आता तर बिल पूर्ण भरलंय ना? मग आता तरी त्याला शांततेत जाऊ द्या की अजून काही बाकी आहे? डॉक्टर मेहतांनी रडत रडत वर पाहिले. त्यांचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते आणि ते थरथरत्या आवाजात ओरडले, निहारिका, हा माझा ऋषभ आहे ग, हा माझा मुलगा आहे. निहारिका क्षणभर स्तब्ध झाली. तिला कळे ना की ती स्वप्न बघते की सत्य. तिने थरथरत्या आवाजात विचारलं, काय? हा तुमचा मुलगा आहे? मग तुम्ही मघाशी केबिन मध्ये त्याला ओळखलं कसं नाही? निहारिकाने विचारलेला तो प्रश्न डॉक्टर मेहतांच्या कानात एखाद्या बॉम्ब स्फोटासारखा घुमला आणि त्यांच्या डोळ्यांसमोर ऋषभचा हसरा चेहरा एखाद्या जुन्या चित्रपटासारखा तरळू लागला. पण समोर सत्य हे होतं की तो हसरा चेहरा आता कायमचा शांत झाला होता. मी त्याला ओळखलं नाही, कारण मी त्याला कधी बघायला वेळच दिला नाही निहारिका. मी फक्त आकड्यांमध्ये गुंतून पडलो होतो आणि त्यानेही स्वतःला या वेशभूषेत असं लपवलं होतं की मला माझ्याच रक्ताची ओळख पटली नाही. डॉक्टर मेहता हंबरडा फोडून रडत होते. त्यांच्या पांढऱ्या कोटावर आता त्यांच्याच मुलाचे वाळलेले रक्त डाग पाडत होते. हॉस्पिटलचा संपूर्ण कर्मचारी वर्ग तिथे जमा झाला होता. ज्या डॉक्टरांचा दरारा वाघासारखा होता, ते आज एका साध्या मृतदेहाजवळ लहान मुलासारखे गयावया करत होते. दरम्यान हॉस्पिटलच्या गेटवर अचानक काळ्या रंगाच्या 2-3 गाड्या येऊन थांबल्या आणि त्यातून स्थानिक आमदार भानुप्रताप आणि त्यांचे काही कार्यकर्ते खाली उतरले. भानुप्रताप हे डॉक्टर मेहतांचे जुने मित्र आणि हॉस्पिटलचे ट्रस्टी होते. त्यांना जेव्हा अपघाताची बातमी कळाली तेव्हा त्यांना वाटलं की हे प्रकरण राजकीयरित्या दाबून टाकावं लागेल, जेणेकरून हॉस्पिटलच्या नावावर शिंतोडे उडणार नाहीत. आमदार भानुप्रताप यांनी पुढे येऊन डॉक्टर मेहतांच्या खांद्यावर हात ठेवला आणि दबक्या आवाजात म्हणाले, अविनाश, स्वतःला सावर. मीडिया बाहेर उभा आहे आणि लोक बोलू लागले आहेत की तुझ्याच नियमामुळे एका मुलाचा जीव गेला. आपण हे प्रकरण डेथ ऑन अरायव्हल दाखवून रफादफा करू शकतो. कोणालाही कळणार नाही की उपचार नाकारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नाहीतर हॉस्पिटलची लायसन्स रद्द होईल आणि तुझ्या राजकीय प्रतिमेलाही धक्का बसेल. आमदारांचे हे बोलणे ऐकून निहारिकाचा संतापानावर झाला. ती ओरडून म्हणाली, प्रतिमा, तुम्हाला तुमच्या प्रतिमेची काळजी आहे? इथे एका पित्याने आपल्याच हाताने आपल्याच मुलाचा बळी दिला आहे आणि तुम्ही राजकारणाची भाषा करताय? डॉक्टर मेहता, आज या आमदारांच्या सल्ल्याने तुम्ही हे सत्य लपवू शकाल, पण तुमच्या मनाला काय सांगाल? डॉक्टर मेहतांनी आमदारांकडे पाहिले आणि मग ऋषभच्या त्या निष्पाप चेहऱ्याकडे. त्यांना आठवलं की गेल्या निवडणुकीत याच आमदाराला मदत करण्यासाठी त्यांनी चॅरिटी फंडातून करोडो रुपये वळवले होते, पण आज तेच पैसे त्यांच्या मुलाला 5 मिनिटांचा श्वास विकत घेऊन देऊ शकले नाहीत.
सत्तेचा आणि पैशाचा जो माज त्यांना कालपर्यंत होता तो आज मातीला मिळाला होता. त्यांनी आमदारांचा हात झटकला आणि उठून उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात आता पश्चातापाची एक वेगळीच आग होती. हॉस्पिटलचे मॅनेजर विशाल गडबडीने तिथे आले आणि म्हणाले, सर, पोलीस आले आहेत आणि ते पंचनामा करायला विचारतायत. आपण त्यांना काय सांगायचे? अपघात की हॉस्पिटलची चूक? डॉक्टर मेहतांनी एक खोल श्वासासह निहारिकाकडे पाहिले, जिला त्यांनी मघाशी अत्यंत तुच्छतेने वागवले होते. तिचे ते शब्द अजूनही त्यांच्या मनात घुमत होते की पैशाच्या ढिगाऱ्याचे तुम्ही काय कराल? त्यांनी आपल्या खिशातून पेन काढला आणि ऋषभच्या डेथ सर्टिफिकेटवर सही करण्याऐवजी स्वतःच्या राजीनाम्यावर सही केली आणि वॉर्ड बॉयला आदेश दिला की पोलीस आणि मीडियाला आत बोलवा. त्यांना सांगा की आज या हॉस्पिटलचा मालक नाही तर एक गुन्हेगार बाप उभा आहे, ज्याने आपल्या मुलाचा जीव घेतला आहे. आमदारांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अविनाश, हे तू काय करतोयस? तुझं करिअर संपेल, जेलमध्ये जावे लागेल तुला. त्यावर डॉक्टर मेहता शांतपणे म्हणाले, भानुप्रतापजी, जे घर आधीच जळून राख झालंय तिथे आता धुराची भीती कशाला बाळगायची? ज्या सिस्टीमचा मला अभिमान होता, आज तीच सिस्टीम मला गिळायला आली आहे. आता मला राजकारणाची नाही तर प्रायश्चित्ताची गरज आहे. निहारिकाने आश्चर्याने पाहिले की जो माणूस एका पैशासाठी कोणाला सोडत नव्हता, तो आज आपले संपूर्ण साम्राज्य पणाला लावून उभा होता. पोलिसांनी विचारले, डॉक्टर, नेमकं काय झाले? तेव्हा डॉक्टर मेहतांनी निहारिकाच्या वडिलांच्या हातातील ती पैशांची पिशवी खेचून घेतली आणि पोलिसांसमोर ठेवत म्हणाले, या पिशवीतल्या नोटांनी माझ्या मुलाचा श्वास रोखला आहे. आता मला काय सांगायचंय ते नीट ऐकून घ्या. पोलिसांच्या समोर आणि कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईटच्या झोतात डॉक्टर मेहतांनी आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि सत्य विधान केले. हा मृत्यू केवळ एक अपघात नाही तर माझ्या पैशाच्या हव्यासाने झालेला खून आहे. हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला आणि आमदार भानुप्रताप यांनी तिथून काढता पाय घेतला. डॉक्टर मेहतांनी स्वतःला पोलिसांच्या हवाली केले आणि ऋषभच्या अंत्यविधीनंतर त्यांनी स्वतःवर खटला चालवण्यास सहकार्य केले, ज्यामध्ये त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलच्या बेजबाबदार नियमांमुळे दोषी ठरवून काही वर्षांची शिक्षा झाली. तुरुंगात घालवलेला प्रत्येक क्षण त्यांच्यासाठी प्रायश्चित्ताचा होता. तिथे त्यांनी कैद्यांसाठी विनामूल्य दवाखाना सुरू केला आणि खऱ्या अर्थाने माणुसकीची सेवा करायला शिकले. काही वर्षांनंतर जेव्हा ते तुरुंगातून बाहेर आले, तेव्हा त्यांनी त्यांच्या मालकीच्या त्या आलिशान मेहता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकले आणि त्याचे नाव ऋषभ स्मृती सेवा रुग्णालय असे ठेवले. हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारावर आता तो पूर्वीचा पैसे आधी उपचार नंतर हा फलक नव्हता, तर तिथे मोठ्या अक्षरात लिहिलं होतं की कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पैशांअभावी उपचार थांबणार नाहीत. प्रथम प्राण वाचवणे हेच आमचं कर्तव्य आहे. निहारिकाने ऋषभच्या आठवणीत एक फाउंडेशन स्थापन केलं होतं, ज्याला डॉक्टर मेहतांनी आपली सर्व संपत्ती दान केली, जेणेकरून कोणत्याही कलाकाराला किंवा गरजू विद्यार्थ्याला पैशांसाठी कोणासमोर हात पसरावे लागू नयेत. आता डॉक्टर मेहतांचा चेहरा तो पूर्वीसारखा कठोर नव्हता. उलट त्यांच्या डोळ्यात आता एक प्रकारची शांतता आणि करुणा होती. ते स्वतः जनरल वॉर्डमध्ये बसून रुग्णांची सेवा करत असत आणि प्रत्येक रुग्णामध्ये त्यांना आपला मुलगा ऋषभ दिसत असे. एकदा एका गरीब म्हाताऱ्याने उपचारानंतर जेव्हा डॉक्टरांच्या हातात काही चिल्लर पैसे देऊ केले, तेव्हा डॉक्टर मेहतांनी त्याचे हात आपल्या हातात घेतले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, बाबा, हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. मला माझ्या आयुष्याची सर्वात मोठी फी माझ्या मुलाच्या मृत्यूने आधीच शिकवली आहे. हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये आता ऋषभचा एक मोठा फोटो लावण्यात आला होता, ज्यामध्ये तो त्याच नाटकाच्या वेशभूषेत हसत होता. जणू तो आपल्या वडिलांना सांगत होता की शेवटी माणुसकीचा विजय झाला आहे. डॉक्टर मेहतांनी आपल्या उरलेल्या आयुष्याचे ध्येय हेच ठेवले की त्यांच्या हॉस्पिटलच्या दारात पुन्हा कधीच कोणत्या निहारिकाला
आपल्या मित्राचे प्राण वाचवण्यासाठी विनवणी करावी लागणार नाही. पैशांचा तो डोंगर आता माणुसकीच्या झऱ्यात विरघळून गेला होता आणि ज्या डॉक्टर मेहतांनी कधी काळी दया शब्दाचा अर्थ विसरला होता, तेच आज शहरात गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. पण या बदलाची किंमत त्यांना आपल्या पोटच्या मुलाच्या बलिदानाने चुकवावी लागली होती. हे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. मित्रांनो, तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा आणि या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.